ऑल ऑफ यू. आज आपण आपली नवीन पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजेच तुम्ही हळूहळू मरणाकडे जात आहात ही शिकणार आहोत. याचे कवी आहेत, पोएट आहेत पॅवेलो नेरेडा. अतिशय सुंदर अशी यांनी कविता लिहिलेली आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. मग आता आपण हळूहळू मरण्याकडे कसं जात आहोत, आपण मरत आहोत हळूहळू. मग कशा प्रकारे, तर कवितेमध्ये या टांझांचं वर्णन त्यांनी अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर का तुम्ही प्रवास नाही केला. इफ यू डू नॉट रीड, आपण कसे डाय होणार आहोत, आपण कसे मरणार आहोत. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, ट्रॅव्हल म्हणजेच काय, प्रवास करणे. इफ यू डू नॉट रीड, जर का तुम्ही वाचन नाही केलं. इफ यू डू नॉट टू लिसन साऊंड्स ऑफ लाईफ, जर का तुम्ही तुमच्या जीवनाचा आवाज नाही ऐकला. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, जर का तुम्ही स्वतःला नाही आवडायला लागले तर, तुम्ही स्वतः जर का स्वतःचा तिरस्कार करायला लागले तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू काय होसाल, तुम्ही मरत जासाल. मरत जासाल म्हणजे या ठिकाणी काय होईल की तुम्ही काय होत जासाल, निराशाजन्य होत जासाल. तुमचं जीवन तुम्हाला निराशादायी वाटायला लागेल. होपलेस वाटायला लागेल. सो त्यांनी काय म्हटलंय, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, जर का तुम्ही प्रवास करत नसाल, तुम्ही वाचन करत नसाल. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ युअर साऊंड्स ऑफ लाईफ, जर का तुम्हाला जीवनाचा तुमचा आवाज ऐकायला येत नसेल, जर का तुम्हाला स्वतःला पसंत करत नसाल, तर तुम्ही हळूहळू काय होसाल, तुमचं जीवन हे निराशाजन्य होईल. तुम्ही जिवंत असूनही तुम्ही काय होसाल, निर्जीव सारखे होसाल तुम्ही. सो पोएट सेड यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजेच तुम्ही काय होता, तुम्ही हळूहळू मरण पावत आहात. सेकंड टांझामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम म्हणजेच आपला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट. जर काय आपण आपला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा स्वाभिमान जर का नाही जपला तर. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जर का तुम्ही दुसऱ्यांना तुमची मदत नाही करू दिली तर. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प टू यू, दुसऱ्यांना तुम्हाला मदत करण्याची तुम्ही त्यांना सहमतीच नाही दिली तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो तुम्ही काय करा, स्वतःचा तुम्ही स्वाभिमान जपा, त्यासोबतच इतरांनाही तुमची मदत करू द्या. तुम्ही सुद्धा इतरांच्या उपयोगी पडा. हेल्प टू अदर वन, हेल्प टू नीडी पीपल. थर्ड टांझामध्ये त्यांनी म्हटले, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव मीन्स गुलाम, राईट. स्लेव मीन्स गुलाम. आणि हॅबिट म्हणजे काय, सवयी. जर का तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात तर. इफ यू स्लेव ऑफ युअर हॅबिट, स्लेव म्हणजेच गुलाम आणि हॅबिट्स म्हणजेच काय, आपल्या सवयी. स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. वॉकिंग म्हणजेच काय, चालणे. सेम म्हणजे सारखे, पाथ म्हणजेच काय, रस्ता. जर का तुम्ही एकाच रस्त्यावरून जात असाल तर. आता या ठिकाणी वॉकिंग ऑन द सेम पाथ म्हणजेच डुईंग सेम थिंग्स, डुईंग सेम वर्क ॲज युजल. नेहमी एकच काम करणे किंवा नेहमी सारख्या एकच सवयी ठेवणे. रोज या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय की तुम्ही वेगवेगळे कामं करा, वेगवेगळ्या गोष्टी करा. लर्न न्यू थिंग्स, डू न्यू थिंग्स. इफ यू डू नॉट चेंज युअर रूट, जर का तुम्ही तुमचा मार्ग नाही बदलला तर. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, जर का तुम्ही डिफरंट कलर्स नाही वापरले तर. या ठिकाणी डिफरंट कलर्सचा अर्थ हा की असं नाही की आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण काही वस्तूंचा वापर करायचा. डिफरंट कलर्स मीन्स डिफरंट थिंग्स, डिफरंट वर्क. लर्न डिफरंट थिंग्स, नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टी तुम्ही करा. दॅट्स हेअर सेड डिफरंट कलर्स,
वेगवेगळ्या कलर्सचा वापर करा, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिका, वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करा. और डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जे तुम्हाला जे तुम्हाला माहिती नाहीये. और डू नॉट स्पीक टू, जर तुम्ही बोलत नसाल कुणाला, दोज यू डोंट नो, जे तुम्हाला माहिती नाहीये, अनोळखी व्यक्तीशी जर का तुम्ही बोलत नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता अनोळखी व्यक्तीशी बोलणं म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही नवीन ओळख करा. तुमची व्यक्ती जर का परिचित असली तरच तुम्ही त्यांना बोलणार का, नाही. नव्याने ओळखी करा, नव्याने तुम्ही मैत्री करा, तुमचे फ्रेंड सर्कल वाढवा, तुमच्या ओळखी वाढवा. अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे, इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जे तुम्हाला माहिती नाही त्यांना जर का तुम्ही नाही ओळखलं तर तुम्ही काय करसाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू काय होसाल, तुम्ही मरत जासाल. जर का तुमचे मित्र वाढलेत, ओळखीचे वाढलेत, तर तुमची जीवनाबद्दल जगण्याची आशा कशी होईल, तुमची अधिक ग्रोथ होईल, अधिक तुमची त्याच्यामध्ये वाढ होईल. If you avoid to feel passion, if you avoid to feel passion, passion म्हणजेच काय ठिकाणी छंद, आवड. If you avoid, जर का तुम्ही तुमच्या आवडीला टाळत असाल, तुम्ही छंद जोपासत नसाल, and their turbulent emotions, म्हणजेच त्यांच्याशी ज्या भावना जोडलेल्या आहेत आपल्या, त्याला तुम्ही दुर्लक्षित करत असाल, those make your eyes glisten म्हणजे काय, शाईन, की जे केल्यानं तुमच्या डोळ्यामध्ये एक चमक येते, ते जर का तुम्ही करत नसाल, and your heart beat fast, त्याने जर का तुमची हार्टबीट, तुमची हृदयाची धडकन जर का अधिक तीव्र तेज होत असेल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही काय होसाल, अधिक हळूहळू मरण पावत जासाल. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, तुम्ही जर का आवड जपत नसाल, स्वतःचे इमोशन्स कडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल, इतरांच्या डोळ्यातील चमक तुम्ही आनंद पाहू शकत नसाल, तुमचे हार्टबीट्स, तुमच्या हृदयाची धडकन तुम्हाला ऐकायला येत नसेल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू काय होसाल, मरणाकडे जासाल. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर का तुम्ही तुमचं जीवन नाही बदललं तर, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, व्हॉट विल हॅपन, व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब. आता या ठिकाणी जॉब म्हणजेच आपला नोकरी नाही तर आपलं काम. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, जर का तुम्ही तुमच्या कामाशी संतुष्ट नसाल तर, और विथ युअर लव, जर का तुम्ही तुमचा प्रेमाबद्दल संतुष्ट नसाल तर, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, जे सुरक्षित आहे त्याच्याबद्दल जर का तुम्ही रिस्क घेऊ शकत नसाल तर, एक जबाबदारी घेऊ शकत नसाल तर, फॉर द अनसर्टेन, तर निश्चितच इफ डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, तर तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे वळू शकणार नाही. तुम्हाला लाईफमध्ये रिस्क घ्यावी लागेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फाईड वाटेल असं तुम्हाला काम करावं लागेल. इफ यू डू नॉट अलाउ टू युअर सेल्फ, जर का तुम्ही ते करण्याची संधी देत नसाल तर, इफ यू डू नॉट अलाउ टू युअर सेल्फ. आपल्याला पहा, बरेचदा घरातील मोठी मंडळी पण म्हणतात की तुम्ही एक जे काम हाती घेतलं ना तेच करा. हातचं सोडून, मराठीमध्ये मन आहे की हातचं सोडून त्याच्या मागे धावू नका. परंतु आपण जे काम करत आहोत ते काम करण्यामध्ये आपल्याला रुचीच नसेल वाटत, तर आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला जे काम आवडतं त्या कामामध्ये आपल्याला त्या काम करण्याची आपल्याला रिस्क घ्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवावा लागेल. ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, जीवनामध्ये किमान एकदा तरी आपल्याला ती रिस्क सक्सेसफुल होण्यासाठी, सॅटिस्फाईड होण्यासाठी ती घ्यावीच लागेल. आपण सक्सेसफुल जरी झालो तरी आपण सॅटिस्फाईड होणे गरजेचे आहे. टू टर्न अवे फॉर द सेन्सिबल ॲडवाइस, तुम्हाला या ठिकाणी एक सेन्सिबल मीन्स व्हॉइस फुल ऑफ कॉमन सेन्स, एक खूप अशी उपयुक्त अशा या ठिकाणी एक सल्ला देण्यात आलेला आहे की तुम्ही तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. वाचन करा, प्रवास करा,
तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा. ज्या गोष्टीची तुम्हाला हॅबिट्स झालेली आहे त्या गोष्टी सोडा. जनरली आपण पाहतो की आपल्याला मोबाईलची हॅबिट राहते. आपल्याला कळतं ती गोष्ट की आपण जास्त वेळ यूज नाही करायला पाहिजे, परंतु आपल्याला ती हॅबिट आपल्याला काय होते, सोडू देत नाही. आणि त्या हॅबिटमुळे काय होते की आपल्या इतर कामाकडे दुर्लक्ष होऊन जाते. म्हणून त्या हॅबिटचे तुम्ही स्लेव होऊ नका. डोंट बी अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. तुमच्या हॅबिट्सचे, तुमच्या सवयींचे तुम्ही गुलाम बनू नका. अँड यू डू दॅट्स ऑल थिंग्स. इफ यू आर डू नॉट ऑल दॅट थिंग्स यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर का तुम्ही या सगळ्या गोष्टी आत्मसात नाही केल्या तर तुम्ही काय होसाल, हळूहळू मरणाकडे जासाल. अशा प्रकारे सुंदरसा अर्थ या कवितेमध्ये पोएट पॅब्लो नेरुडा यांनी सांगितलेला आहे. थँक्यू.